यानंतर आणि आजच्या कार्यक्रमाला उपस्थित आणि चांद्रयान कुटुंबावर ज्यांचं मनापासून प्रेम आहे अशा आपणा सगळ्यांचं सुद्धा शब्दसुमनांनी स्वागत करते आणि कार्यक्रमाच्या प्रास्ताविकासाठी आमंत्रित करते डॉक्टर कपिल चांद्रायण यांना. आमचे वडील दिलीपजी चांद्रायण, CDR चे सचिव आणि माझे सहकारी ॲडव्होकेट शंतनू जोग, उपस्थित सर्व मान्यवर, मीडियामधील मित्र आणि स्वर्गीय भाऊसाहेब चांद्रायण आणि श्री नितीनजी गडकरी यांच्यावर प्रेम आणि आदरामुळे आपण सगळे जे उपस्थित आहात आजच्या या दुपारच्या उन्हात, असे सर्व बंधू आणि भगिनी. खरं तर आजचा जो कार्यक्रम आहे हा 20 सप्टेंबर 2025 रोजी ठरला होता, परंतु त्यावेळेस आमच्या आईचं तब्येत जरा ठीक नसल्यामुळे, तिचं नुकतंच ऑपरेशन झाल्यामुळे तो कार्यक्रम पुढे ढकलावा लागला आणि करता करता मग शेवटी तो आज घडला. अगदी थोडक्यात CDR ची माहिती सांगायची तर सेंटर फॉर डेव्हलपमेंट रिसर्च ही संस्था आम्ही काही समविचारी प्रोफेशनल्सनी एकत्र येऊन सुरू केली. याचा मागचा मूळ उद्देश असा होता की आपल्या देशात विशेष करून 2014 नंतर विकासाचं डबल इंजिन आपण बघायला आपल्याला मिळत आहे, पण विकासाचे अनेक मुद्दे असे असतात की जे क्लिष्ट असतात. त्या डेव्हलपमेंटचं मॉडेल आपल्यापैकी अनेक लोक समजू शकत नाही, सामान्य लोक समजू शकत नाही. त्यामुळे अगदी सोप्या भाषेत हे विकासाचं मॉडेल काय आहे, कशा प्रकारे आपण हा विकास घडवून आणतो आहे, याच्यावर अभ्यास करावा आणि सोप्या भाषेमध्ये त्याचे प्रेझेंटेशन्स, लेखांच्या, कॉन्फरन्सेसच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवावे, हा त्यामागचा एक मूळ उद्देश होता. त्याचबरोबर एव्हिडन्स बेस्ड पॉलिसी मेकिंग, सरकारला जेव्हा नीती निर्धारण करायचं असतं तर हे नीती निर्धारण करत असताना त्यांना योग्य प्रकारचे इनपुट्स, ग्राउंड बेस्ड इनपुट्स मिळावेत, हा देखील CDRचा एक मुख्य उद्देश आहे. आणि तिसरा प्रमुख उद्देश CDRचा म्हणजे की वेगवेगळे जे समभागधारक आहेत, ज्याला इंग्लिशमध्ये आपण स्टेक होल्डर्स म्हणतो, या सगळ्या स्टेक होल्डर्सला विकासाच्या प्रक्रियेमध्ये सामील करून घेणे. आणि हे सगळं करत असताना अभ्यासाची, रिसर्चची आवश्यकता असते, म्हणून या संस्थेचं नाव ठेवण्यात आलं सेंटर फॉर डेव्हलपमेंट रिसर्च. करत असताना कुठल्याही प्रकारे घरच्यांकडे दुर्लक्ष किंवा आपल्या संसाराकडे दुर्लक्ष त्यांनी होऊ दिलं नाही. हे एक मोठं बॅलन्स त्यांनी त्यांच्या आयुष्यात साधलेलं आपल्याला दिसतं. एक छोटीशी आठवण त्यांची अशी आहे की आपल्याकडे नागपूरला अंबाझरीच्या तिथे सेंट्रल बोर्ड ऑफ वर्कर्स एज्युकेशन आहे. या सेंट्रल बोर्ड ऑफ वर्कर्स एज्युकेशन ते मिनिस्ट्री ऑफ लेबरच्या अंतर्गत येतं. त्याचं अध्यक्षपद म्हणजे मंत्रिपदाचा दर्जा असलेलं भाऊसाहेबांना ऑफर करण्यात आलं होतं. भारतीय मजदूर संघाकडनं त्यांचं नाव गेलं, पण त्यांनी सांगितलं की जसं मी नेहमी सांगतो की मी एक सामान्य कार्यकर्ता आहे, संघाचा स्वयंसेवक आहे, हे पद मला नको. आणि नम्रपणे त्यांनी ते पद नाकारलं आणि एका आपल्या दुसऱ्या सहकार्याला ते पद त्यांनी दिलं. अशा आजोबांच्या नावाने एक पुरस्कार सुरू करावा ही आमच्या सगळ्यांची इच्छा होती. आणि मग निश्चित एक सगळ्यांसमोर प्रश्न आला की आपण सुरुवात करतोय तर ती सुरुवात कुठून करायची. आम्ही मध्यंतरी साहेबांकडे गेलो होतो. साहेबांना आम्ही म्हटलं की साहेब, आमच्या सगळ्यांची इच्छा आहे की हा पहिला पुरस्कार तुम्हाला आम्ही द्यावा. त्यांचं पहिलं रिॲक्शन अशी होती की भाऊसाहेब लेबर युनियनमध्ये काम करायचे, भाऊसाहेब ट्रेड युनियनमध्ये काम करायचे, माझा त्याच्याशी तसा काही डायरेक्ट संबंध नाही आहे, तर त्यामुळे तुम्ही त्या क्षेत्रातल्या व्यक्तीला अवॉर्ड द्या. पण मध्यंतरी एका आमच्या पत्रकार मित्रांनी पण विचारलं की तुम्ही साहेबांना, गडकरी साहेबांना हा अवॉर्ड का बरं देताय. तर त्याचं कारण सांगणं मला वाटतं की आज प्रासंगिक आहे. पहिली गोष्ट, जेव्हा CDRच्या मॅनेजमेंटच्या बैठकीत हा विचार आला की हा पुरस्कार द्यायचा आहे, तर कोणीही कोणाला न सांगता प्रत्येकाने ज्याचं मत सांगितलं ते साहेबांचं नाव, युनॅनिमसली सगळ्यांनी साहेबांचं नाव घेतलं. आणि दुसरी गोष्ट, आपण सगळ्यांनी साहेबांबद्दलचे अनेक विशेषणं ऐकलेले की गडकरी म्हणजे विजनरी,
गडकरी म्हणजे पुलकरी, गडकरी म्हणजे रोडकरी, गडकरी म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चर मॅन ऑफ इंडिया, गडकरी म्हणजे फार मोठा माणूस, गडकरी म्हणजे फार ग्रेट माणूस, हे सगळ्यांनी आपण ऐकलंय. पण साहेबच नेहमी एक वाक्य सगळ्यांना सांगतात की अमेरिकन रोड्स आर नॉट गुड बिकॉज अमेरिका इज रिच, बट अमेरिका इज रिच बिकॉज अमेरिकन रोड्स आर गुड. अगदी त्याच्यापासूनच प्रेरणा घेऊन आम्हाला सगळ्यांना असं वाटतं की नितीन गडकरी इज नॉट ग्रेट मॅन बिकॉज ही इज पुलकरी, रोडकरी, इन्फ्रास्ट्रक्चर मॅन, बट नितीन गडकरी इज ग्रेट बिकॉज ही इज अ लार्ज हार्टेड जेंटलमॅन. सगळ्यात मोठा संकट असेल तर सगळ्यांचं कल्याण व्हावं, आपल्या आजूबाजूच्या लोकांचं, आपल्या समाजाचं, आपल्या देशाचं हित व्हावं, याच्याकरता त्यांच्या मनात अखंड तळमळ असते आणि ती तळमळ फक्त ते बोलून दाखवत नाही तर त्याच्याकरता ते सतत प्रयत्नशील असतात. आत्ता आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की उशीर झाला, पण त्या उशिरामागचं कारणही असंच आहे की साहेबांनी जी पूर्ती सिंचन संस्था सुरू केली त्याला यावर्षी 25 वर्ष पूर्ण होतात आहे आणि त्या कार्यक्रमाचीच प्रेस कॉन्फरन्समध्ये साहेब तिथे थोडा उशीर झाला. या व्यतिरिक्त सांस्कृतिक महोत्सव आपल्याला माहिती आहे, क्रीडा महोत्सव माहिती आहे, उद्योग महोत्सव आपल्याला माहिती आहे, ॲडव्हान्टेज विदर्भ, अनेक आश्रमशाळांच्या माध्यमातून साहेबांचं काम होत असतं आणि म्हणून आपल्याला अनेक या त्यांच्या कार्यातून भारताच्या इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंटमध्ये आमूलाग्र विकास करून अनेक लोककल्याणाच्या प्रकल्पातून नितीनजींनी जी लोकसेवा केली आहे त्याची एक छोटी पावती, फुल नाही फुलाची पाकळी म्हणून पहिला स्वर्गीय भाऊसाहेब चंद्रायण स्मृती पुरस्कार हा गडकरींना द्यावा असं आम्ही सगळ्यांनी ठरवलं आणि आपण सगळ्यांनी आज इथे येऊन एक प्रकारे त्याला दुजोरा दिलेला आहे. या प्रसंगी फार वेळ न घेता मी भगवतचरणी प्रार्थना करतो की साहेबांना उदंड आयुष्य, उत्तम आरोग्य आणि त्यांची भरपूर मोठी अजून कारकीर्द आपल्या सगळ्यांना बघायला मिळावी आणि या सगळ्या मार्फत भारताचा अजून चांगला विकास व्हावा ही शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद. आज ज्या पुस्तकाचं विमोचन या ठिकाणी होतंय ते म्हणजे सामान्यातील असामान्य भाऊसाहेब आणि या पुस्तकाच्या निर्माणात या सगळ्या प्रक्रियेत अनेकांचं मोलाचं सहकार्य लाभलंय आणि त्या सगळ्यांच्या सहकार्यानेच हे पुस्तक तयार झालंय. त्यामुळे त्या सगळ्यांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त या ठिकाणी आम्ही करणार आहोत. तेव्हा सर्वप्रथम या पुस्तकाला ज्यांनी प्रस्तावना दिली आहे ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ प्रचारक आणि या चांद्रायण कुटुंबाचे सदस्य असलेले प्राध्यापक रवीजी भुसारी यांना या ठिकाणी आमंत्रित करते आणि माननीय गडकरी साहेबांना विनंती करते की त्यांनी रवीजींचा सत्कार करावा. यानंतर कपिलजींच्या मनातल्या सगळ्या भावना अत्यंत समर्पकपणे ज्यांनी शब्दात कागदांवर उतरवले आहेत ते सुनीलजी कुहीकर यांना सुद्धा या ठिकाणी आमंत्रित करते आणि साहेबांना विनंती करते की त्यांनी सुनीलजी कुहीकरांचा सत्कार करावा. यानंतर भाऊसाहेबांच्या बरोबर असलेल्या सगळ्या आठवणी ज्यांनी त्यांना शब्दरूप दिलंय असे तरुण भारतचे निवृत्त संपादक ज्येष्ठ पत्रकार सुधीरजी पाठक यांना सुद्धा या ठिकाणी आमंत्रित करते आणि साहेबांना विनंती करते की त्यांनी सुधीरजी पाठकांचा सत्कार करावा. आणि ज्या सगळ्यांचं सहकार्य प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षरित्या या पुस्तकाच्या निर्माणात लागलंय त्या सगळ्यांच्या प्रती सुद्धा कृतज्ञता व्यक्त करते. मंडळी,
आजोबा म्हणजे नातवाचा पहिला दोस्त असतो आणि आजोबांचा शेवटचा दोस्त म्हणजे नातू. मुळात खरं तर आमची सगळ्यांची पिढी भाग्यवान आहे, कारण आम्हाला आमच्या आजी आजोबांचा सहवास लाभला आहे. त्यांनी दिलेले संस्कार, सांगितलेल्या गोष्टी, त्यांच्या जगण्याच्या राहण्याच्या पद्धती, त्यांनी घेतलेले सगळे कष्ट आणि त्यांच्यानंतर त्यांच्या आठवणीतून आपण कळत नकळत त्यांच्यासारखं घडत असतो. मात्र यापैकी खूप कमी लोक असे असतात ज्यांना आपल्या आजोबांच्या कार्याबद्दल काहीतरी लिहावंसं वाटतं. आजोबांचं कर्तृत्व जरी मोठं असलं तरी त्याला शब्दबद्ध करण्याची इच्छा होणं हीच खरं दुर्लभ गोष्ट आहे. आणि कपिल चांद्रायण नावाच्या या नातवानं आपल्या आजोबांच्या आभाळा एवढ्या कर्तृत्वाला या पुस्तकाच्या रूपानं शब्दबद्ध करून त्यांचं कर्तृत्व अजरामर केलंय. हे पुस्तक म्हणजे फक्त नातवानी उलगडलेला आजोबांचा आठवणींचा ठेवा नाहीये, तर प्रबंधन, व्यवस्थापन आणि अर्थशास्त्र या क्षेत्रातील एका तज्ज्ञानं आपल्या आधीच्या पिढीतील याच क्षेत्रात मोलाचं कार्य केलेल्या एका तज्ज्ञाच्या कर्तृत्वाचा घेतलेला आढावा म्हणजे हे पुस्तक आहे. आणि या पुस्तकाचं विमोचन सर्व मान्यवरांनी करावं अशी मी त्यांना विनंती करते. कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन. भगवंताच्या गीतेतील या ओळी मानवी जीवनात क्षणोक्षणी प्रत्यक्षात जगणारे, घरादारावर कृषीपत्र ठेवून मातृभूमीच्या सेवेत कुठल्याही अपेक्षेविना तन मन धन अर्पण करणारे आमचे आजोबा स्वर्गीय भाऊसाहेब चांद्रायण आणि त्यांच्यासारख्या अनेक लोकेशणा आणि वित्तेषणा न ठेवता निस्वार्थ कार्य करणाऱ्या स्वयंसेवकांना हे पुस्तक आज समर्पित करीत आहोत. आणि या पुस्तकाचं विमोचन झालंय, पण एक गोष्ट आवर्जून आज सांगावीशी वाटते. आज मातृदिन आहे आणि मातृदिनी आज काकूंची विशेषत्वानं आठवण येते आहे, कारण एका नातवानी त्यांच्या आजोबांच्या प्रती लिहिलेलं हे पुस्तक आहे आणि नातू म्हणजे दुधावरची साय असते. तर आज मातृदिनी या पुस्तकाचं विमोचन होत आहे, म्हणजे खऱ्या अर्थानं काकूंना ही संपूर्ण चांद्रायण कुटुंबाकडून असलेली श्रद्धांजलीच आहे. त्यांना सुद्धा मनापासून आज आनंद होत असेल. काकूंच्या चरणी विनम्र प्रणिपात करूयात. आणि यानंतर आज स्वर्गीय भाऊसाहेब स्मृती प्रित्यर्थ पहिला पुरस्कार या ठिकाणी दिला जातोय. हा पुरस्कार CDR संस्थेतर्फे दिला जाणार आहे आणि हा पुरस्कार स्वर्गीय भाऊसाहेबांच्या स्मृती प्रित्यर्थ दरवर्षी भारतातील अशा व्यक्तीला दिला जाणार आहे ज्यांनी विकास, संशोधन आणि सामाजिक कार्यात मोलाचं योगदान दिलेलं आहे. ज्या व्यक्तींच्या निस्वार्थ सेवा कार्यामुळे समाजावर सकारात्मक असे परिणाम घडून आलेले आहेत, सर्वांगीण विकास झालाय आणि लोकांच्या जीवनात चांगले बदल घडून आलेले आहेत, अशा कर्तृत्ववान व्यक्तीची निवड या पुरस्काराकरता दरवर्षी केली जाणार आहे. पुरस्काराचं हे पहिलं वर्ष आहे आणि पहिल्याच पुरस्काराचे मानकरी म्हणून आदरणीय श्री नितीनजी गडकरी यांची सार्थ निवड या पुरस्कारासाठी करण्यात आलेली आहे. या पुरस्काराचं स्वरूप असणार आहे शाल, श्रीफळ, सन्मान चिन्ह, धनादेश आणि सन्मानपत्र. पुरस्कार देण्यापूर्वी मी सन्मानपत्राचं वाचन या ठिकाणी करते. मजदूर संघाच्या माध्यमातून हक्कांचा लढा उभारत देशभरातील कामगारांना संघटित करत राष्ट्रीय स्तरावर कामगारांची सशक्त चळवळ उभी करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावणारे स्वर्गीय भाऊसाहेब चांद्रायण यांच्या स्मृतीप्रित्यर्थ दिल्या जाणाऱ्या पुरस्काराचे पहिले मानकरी म्हणून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या नावाची घोषणा करताना आम्हाला अत्यानंद होतो आहे. नितीन गडकरी केवळ महाराष्ट्र किंवा राष्ट्रीय स्तरावरच नव्हे, तर अलीकडच्या काळात वैश्विक पातळीवरील सामाजिक, राजकीय व औद्योगिक क्षितिजावर स्वकर्तृत्वाने पाय रोवून उभे ठाकलेले दैदिप्यमान दीपस्तंभ. गेल्या काही वर्षात देशभरातील पायाभूत सुविधांच्या निर्माण कार्यातील नितीन गडकरींचा वाटा, भूमिका, नियोजन आणि दूरदृष्टी आपल्या सर्वांच्याच परिचयाची ठरली आहे.
परंतु नितीन गडकरी यांचं व्यक्तिमत्व केवळ त्या चौकटीपुरतंच मर्यादित नाही. इन्फ्रास्ट्रक्चरच्या पलीकडे देखील या व्यक्तिमत्वाचे विस्तारलेले विविध आयाम आहेत. एक कुटुंबवत्सल व्यक्ती म्हणून, एक सहृद मित्र म्हणून, घरात मुलांचे जबाबदार वडील म्हणून, नातवांचे प्रेमळ आजोबा म्हणून, घराबाहेरच्या जगात सभोवतालच्या प्रत्येकाचे हितचिंतक म्हणून अवलोकन केले तर नितीन गडकरी नावाच्या या व्यक्तिमत्वाचे अनेकानेक कंगोरे नकळत उलगडत जातात. भारताच्या इन्फ्रास्ट्रक्चर क्षेत्रात काम करणारी, तसं म्हणायला गेलं तर समाजाच्या दृष्टीनं हार्डवेअरच्या क्षेत्रात काम करणारी ही व्यक्ती एरवी समज, उमज, मन आणि भावनिक पातळीवर मात्र माणुसकीचे सॉफ्टवेअर कार्यप्रवण झालेली दिसते. त्यामुळेच की काय, पण गडकरी नावाचं हे व्यक्तिमत्व सर्वांनाच भावणारं ठरतं. गडकरी मोठे आहेतच, पण ते केवळ भाजपाचे नेते आहेत म्हणून नव्हे, ते देशाचे मंत्री आहेत म्हणून नव्हे, तर आपल्या सभोवतालच्या प्रत्येकासाठी माणुसकी जपणारं असं ते व्यक्तिमत्व आहे म्हणून देखील ते मोठे आहे. आपला समाज, देश मोठा व्हावा, विकसित व्हावा, श्रीमंत व्हावा यासाठी त्यांच्या मनातली तळमळ आणि प्रत्यक्ष कृतीतून दिसून येणारी त्यांची धडपड, यामुळेच नितीन गडकरी इतरांच्या तुलनेत वेगळे आणि मोठे देखील ठरतात. या संदर्भात केवळ विचार मनात बाळगणे वेगळे आणि प्रत्यक्ष कृतीतून ते विचार आचरणात आणणे त्याहून वेगळे. नितीन गडकरी यातील दुसऱ्या श्रेणीत मोडणारा व्यक्तिमत्व आहे. एकाच वेळी सर्वांच्या विकासाची, प्रगतीची कास धरणारा विचार नितीन गडकरी केवळ व्यक्त करून थांबत नाही, तर तो विचार प्रत्यक्षात साकारण्यासाठी त्यांच्यातला कृतिशील, उद्यमशील माणूस सतत धडपडत असतो. ज्याच्या सभोवतालची माणसं सर्वार्थाने मोठी असतात, तो माणूस आपसुकच मोठा ठरतो. नितीन गडकरी हे तर त्यांच्या सभोवतालची सारी माणसं मोठी व्हावीत यासाठी सतत प्रयत्नशील असणारं व्यक्तिमत्व. त्यांनी त्यांच्या विचारांमधून कृतीतून समृद्ध केलेली क्षेत्र विस्तीर्ण आहेत. एकीकडे उद्योजक निर्माण करण्यासाठी धडपडत असताना त्याच वेळी त्या उद्योगात काम करणाऱ्या कामगारांच्याही सर्वांगीण प्रगतीचे स्वप्न बघणारे असे हे अनोखे नेतृत्व आहे. खरं तर हेच त्यांचे वेगळेपण देखील आहे. एखाद्या डेरेदार वृक्षाखाली छोटी झाडं रोपटी जगत नाहीत असं म्हणतात, पण कार्यकर्त्यांच्या रूपात आपल्या मायेच्या उबदार सावलीत अनेक झाडं रोपटं मायेनं जगवणारे, वाढवणारे आगळेवेगळे व्यक्तिमत्व म्हणजे नितीन गडकरी आहे. एक असाधारण नेता, असामान्य व्यक्तिमत्व, धैर्यशील मार्गदर्शक, अनन्यसाधारण उंचीचं नेतृत्व, हळवा मित्र आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हृदयाच्या कप्प्यात माणुसकी जपणारा माणूस. म्हणून विकास पुरुषाच्या पलीकडच्या नितीन गडकरी यांच्या व्यक्तिमत्वातील या गुणांचा आणि त्या संदर्भातील त्यांच्या कार्याचा गौरव होणे महत्त्वाचे आणि आवश्यकही ठरते. देशभरात भारतीय मजदूर संघाचा पाया रचण्यात महत्त्वाची भूमिका बजावणारे स्वर्गीय भाऊसाहेब चांद्रायण यांच्या स्मृतिप्रित्यर्थ दिला जाणारा पहिला पुरस्कार नितीन गडकरी यांना घोषित होणे म्हणूनच औचित्यपूर्ण ठरते. हा पुरस्कार त्यांना सन्मान प्रदान करीत आहोत. नागपूर दिनांक 10 मे 2026 सेंटर आणि धनादेश गडकरी साहेबांना द्यावा आणि चांद्रायण साहेबांना विनंती करते की त्यांनी शाल आणि सन्मान चिन्ह देऊन सर्वांना पुरस्कार द्यावा. पुरस्कार करता विशेष रूपाने मला अतिशय आग्रहाने हा पुरस्कार देण्यामध्ये कपिलने खूप पुढाकार घेतला. थोडा पुरस्कार घेण्याकरता मी रिलक्टंट होतो. याचं कारण असं की माझे स्वतः भाऊसाहेबांशी तर संबंध होतेच, पण नंतर गौरीमुळे चांद्रायण परिवाराशी पण फार पारिवारिक संबंध होते.
त्यामुळे आपण या परिवारातल्या संबंधामुळे आपणच हा पुरस्कार घेणं हे काही माझ्या मनाला योग्य वाटत नव्हतं. त्यामुळे मी बरंच कपिलला समजून सांगण्याचा प्रयत्न केला, पण मी शेवटी सांगितलं की तुमच्या सगळ्यांचा आग्रह असेल तर नक्कीच स्वीकार. आणि मला आज त्यांनी हा पुरस्कार दिला याबद्दल मी चंद्रायन परिवाराचं आणि विशेषतः त्यांच्या हस्ते मिळाला शिरपूरकर साहेबांचं मनापासून आभार मानतो. त्यांना खूप खूप धन्यवाद देतो. एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे माझा भाऊसाहेबांशी जेव्हा विशेष रूपाने परिचय झाला त्यावेळी मी विद्यार्थी परिषदेचा कार्यकर्ता होतो. त्यावेळी संघाची गुरुवार शाखा होती आणि त्या शाखेमध्ये महाल कार्यालयामध्ये प्रत्येक क्षेत्रातले 2-3-4 लोक असे उपस्थित राहायचे, सकाळी राहायची. त्या काळामध्ये मजदूर संघाचे एक मोठे कार्यकर्ते होते रामभाऊ चौधरी, आणि ते कामगारांमध्ये नागपूरला वर्धारवर जिथे मी राहतो तिथे कोका कोला फॅक्टरी होती. त्या फॅक्टरीमध्ये मजदूर संघाची युनियन होती आणि त्याचा खूप संघर्ष सुरू होता. अनेक महिने आंदोलन सुरू होतं, पण काही निर्णय लागत नव्हता. मालक काय ऐकत नव्हता. त्यावेळी सरकार काँग्रेसचं होतं आणि पोलीस उलट यांच्यावरच केसेस टाकायचे. त्यावेळी एकदा मला दत्तोपंतांनी सांगितलं की रे नितीन लक्ष घालायचं काहीतरी. तर मी त्याला समजून सांगायचा प्रयत्न केला मालकाला, पण तो काही प्रतिसाद देत नव्हता. मग मी रामभाऊंच्या मागे उभं राहिलो. लाठीचार्ज झाले, मारापिट्या झाल्या, आणि एकदा दिवाळीच्या दिवशी सकाळी 5 वाजता त्याच्या घरासमोर मी 50-60 कामगार पाठवले आणि त्याने घाण करून ते वापस आले. ते करायला मीच लावले. तो भयंकर परिवार अस्वस्थ झाला की काय, हे कोणता प्रकार आहे. तेव्हा ऐकतच नाही तर म्हटलं शेवटी काय करायचं. पण शेवटी त्याच्यामध्ये विजय झाला. मी मजदूर संघाच्या इतिहासातला असा एकमेव माणूस आहे की मी भाजपचा आमदार असताना मजदूर संघाच्या युनियनचा अध्यक्ष होण्याकरता दत्तोपंतांनी मला परवानगी दिली आणि मी त्याचा अध्यक्ष होतो. आणि त्यानंतर मी मजदुरांमध्ये काम करत होतो, पण राजकीय पक्ष म्हणून स्वाभाविकपणे अनऑर्गनाइज सेक्टरमध्ये काम करत असताना आजही बुटीबुरीपासून सगळ्या ठिकाणी जेवढ्या युनियन्स आहेत त्या 90% मी स्थापन केलेल्या युनियन आहेत. आणि याच्यामध्ये खूप मोठा चोट झाला होता. हरिभाऊ नाईक हे महाराष्ट्र इंटकचे अध्यक्ष होते आणि त्यावेळी एक्सप्रेस मिल आणि मॉडेल मिलच्या कामगारांकरता मोठा संघर्ष झाला आणि मी जमशेदजी टाटांकडून पैसे आणून त्यांना मिळवून दिले. आणि त्यानंतर जेव्हा पैसे मिळाले सरकारकडनं त्यावेळी इंटकने त्यांच्याकडनं त्या दादा लांबट आणि हरिभाऊ नाईक इंटकचे नेते होते, ते त्याच्यावर कमिशन इंटकला द्यावं लागायचं. मी सांगितलं हे द्यायचं नाही आणि त्याचं मोठं आंदोलन झालं. आणि त्या आंदोलनामध्ये शेवटी आम्ही जिंकलो आणि इंटकची निवडणूक झाली आणि इंटकचा महाराष्ट्राचा अध्यक्ष म्हणून मी निवडून आलो. आणि ज्यावेळी मी निवडून आलो तेव्हा मोर्चा काढून मी ज्यावेळी पहिल्यांदा त्या बैद्यनाथ समोरच्या त्या कार्यालयात गेलो तर समोर इंदिरा गांधी, जवाहरलाल नेहरू, काँग्रेस पार्टी, आणि मला सांगितलं की हे काँग्रेस संलग्नित इंटक आहे आणि तुम्ही आता याचे अध्यक्ष आहात. मी म्हटलं मी RSS साहेबांचा, मी याचा कसा अध्यक्ष होतो. त्यावेळी मग मी शेवटी ठरवलं की मी काही अध्यक्ष नाही, मी माझ्या दुसऱ्या सहकार्याला अध्यक्ष केलं. त्यामुळे माझा मजदूर संघाशी खूप संबंध त्या काळात आला. खरं म्हणजे या सगळ्यामध्ये भाऊसाहेबांच्या व्यक्तिमत्वावर दत्तोपंत ठेंगडी यांची खूप मोठी छाया होती. दत्तोपंत हे एक अद्भुत व्यक्तिमत्व होते. ते महान विचारक होते, चिंतक होते, सर्व विषयाचं त्यांना अध्ययन होतं. आणि जिनियस शब्द हा ज्या ज्या लोकांकरता वापरला त्यातलं दत्तोपंत हे करते. आणि दत्तोपंतांचा भाऊसाहेबांवर अतिशय प्रेम. आणि त्यामुळे दत्तोपंतांकडे अनेक वेळा भाऊसाहेब अनेक वेळा आले आणि त्यांच्या भेटीचा योग आला. आणि भाऊसाहेबांचा महत्त्वाचं गोष्ट म्हणजे दत्तोपंतांनी जे सांगतील ती श्रद्धा ठेवून त्यांनी काम. भारतीय मजदूर संघाच्या कामाबद्दल
दत्तोपंतांच्या मार्गदर्शनाखाली ते कार्य करत राहिले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे निष्ठावान स्वयंसेवक आणि स्वयंसेवक म्हणून दत्तोपंतांच्या आदेशाने भारतीय मजदूर संघाची जबाबदारी स्वीकारून आयुष्यभर त्यांनी ते काम सांभाळलं. मुळामध्ये संघाचं स्वयंसेवक असणं आणि मजदूर संघाचा कार्यकर्ता असणं या दोन्ही गोष्टीमुळे त्यांचं व्यक्तित्व, कार्य, कर्तृत्व, स्वभाव हा तसाच घडला. आणि तो घडल्यामुळे त्यांच्या या सगळ्या स्वभावामध्ये देशभक्ती होती, सामाजिक दायित्व होतं, कामगार चळवळीबद्दलचा एक पॉझिटिव्ह ॲटिट्यूड, अप्रोच होता आणि आयुष्यभर त्यांनी ते निभावलं. आणि या सगळ्यांच्या मध्ये एक गोष्ट महत्त्वाची होती की ट्रेड युनियनमधला प्रॉब्लेम असा आहे की ट्रेड युनियनमध्ये इमानदारी, प्रामाणिकपणा, सज्जनता देखील चांगलीच आहे, पण तिथे ठोकापिटीशिवाय काही काम होत नाही. आणि त्यामुळे विशेषतः अनऑर्गनाइज सेक्टरमध्ये तर ते ट्रेड युनियनमध्ये भांडणं होतातच. मी दर 2-4 महिन्यानंतर भांडणं मिटवतो. कोणातरी पाय तुटलेले असतात, हात तुटले असतात, मारापिट्या होतो, कोणीतरी चाकू मारतो, हे चालत असतं. वर्धेला एक लॉईड स्टील म्हणून होतं. तिथे मग मी प्रयत्न केला की ती युनियन कन्वर्ट करून मजदूर संघाकडे डायव्हर्ट करायची, पण ती डायव्हर्ट होऊ शकली नाही. अशा वेळी मजदूर संघाचं कार्य, त्याचं उद्दिष्ट, त्याचा स्वभाव आणि या मजदूरांना बरोबर जबाबदारीची जाणीव देत त्यांच्या अधिकाराचं रक्षण करणं आणि त्यांना कर्तव्याबद्दलची जाणीव करून देणं असा अतिशय योग्य विचार ठेवून मजदूर संघाचं कार्य यशस्वीपणे उभं झालं. बँकांमध्ये, गव्हर्नमेंट ऑफिसेसमध्ये, ऑर्गनाइज सेक्टरमध्ये ते खूप यशस्वी झालं. कारण त्या ठिकाणी काम करणारी माणसं सुशिक्षित होती, निर्णयात डिग्र्या घेतलेली होती. पण ज्या ठिकाणी मजदूर काम करायचे त्या ठिकाणी हे कठीण होतं. पण त्याही याच्यात मजदूर संघाने अनेक क्षेत्रात मुसंडी मारली आणि या सगळ्या कामामध्ये भाऊंचा मोठा सहयोग होता. त्यावेळी विशेष करून जी 5-7 कार्यकर्ते होती त्यामध्ये ज्यांनी मजदूर संघाचे बॅकबोन होते त्यामध्ये भाऊसाहेब होते. आणि या सगळ्यांनी मिळून त्यावेळी मजदूर संघाच्या कार्याचा खूप विस्तार केला. त्यावेळी आजच्यासारखी अनुकूलता नव्हती, प्रतिकूल परिस्थिती होती, सत्ता आणि सरकारचा विरोध होता. तशा परिस्थितीमध्ये मधल्या काळात इमर्जन्सी आली. इमर्जन्सीच्या काळामध्ये अनेक लोकांना जेलमध्ये जावं लागलं आणि तो संघर्ष करत असताना देखील आपला विचार, आपली संघटना याच्याशी प्रामाणिक राहून कार्य करत राहणं ही खूप मोठी परीक्षा होती. या सगळ्या परीक्षेतून भाऊसाहेबांनी सगळ्या संकटातून प्रवास केलेला आहे आणि विशेषतः संघाचे स्वयंसेवक म्हणून समाजाच्या विविध व्यक्तींबद्दल संवेदनशीलता, सामाजिक दायित्व, जबाबदारी याचा बोध त्यांच्या व्यवहारातून नेहमी होत राहिलेला आहे. हे म्हणूनच अतिशय 10वी पास असताना आणि बैतूलसारख्या ठिकाणी नागपुरात येऊन त्यांनी आपलं कार्य कर्तृत्वाच्या भरोशावर, त्यागाच्या भरोशावर समाजामध्ये प्रतिष्ठा आणि सन्मान देखील मिळवला. आणि म्हणून अशा एका उत्तम कार्यकर्ता, नेता ज्यांनी निस्पृह निस्वार्थी भावनेने काम केलं त्याच्या नावाने हा पुरस्कार आहे. आणि मला मिळाला याची मला जाणीव आहे की ज्या व्यक्तीच्या नावाने मिळाला त्याच्या जीवनात जे उद्दिष्ट होते ते उद्दिष्ट पूर्ण करण्याकरता आमच्यासारख्याही छोट्या मोठ्या कार्यकर्त्यांनी काम केलं पाहिजे ही त्याच मागची भावना आहे. मला अतिशय आनंद आहे की भाऊसाहेबांच्या नावाचा हा पुरस्कार आपण मला दिला आणि पहिलाच पुरस्कार मला मिळाला. त्या पुरस्कारामुळे आपण जरी माझा गौरव केला असला तरी पुरस्काराच्या बरोबर भाऊसाहेबांच्या व्यक्तिमत्वामुळे ज्या आशा, अपेक्षा आणि आकांक्षा त्यांच्या जीवनात होत्या, संघाचे स्वयंसेवक म्हणून, मजदूर संघाचे कार्यकर्ते म्हणून, हे सगळ्या गोष्टीच्या ज्या अपेक्षा आहेत त्याची मला जाणीव आहे. स्वर्गीय दत्तोपंत ठेंगडे आपल्या सगळ्यांचे आयकॉन आहेत. दत्तोपंत विद्यार्थी परिषदेचे संस्थापक होते, सदस्य होते. दत्तोपंतांनी किसान संघाचं संस्थापना केली. दत्तोपंतांनी मजदूर संघाची स्थापना केली. आणि दत्तोपंतांच्या संस्कारात, कार्यपद्धतीत भाऊसाहेबांच्या त्या तालमीत तयार झालेलं नेतृत्व होतं. आणि त्यामुळे मला जवळून त्या काळात मी विद्यार्थी असताना ते व्यक्तिमत्व पण बघण्याची संधी मिळाली. त्यामुळे नक्कीच या जबाबदारीची जाणीव मला आहे.
भाऊसाहेबांच्या स्मृतींना अभिवादन करतो. आणि हा पुरस्कार मला दिला याबद्दल पुन्हा एकदा चंद्रायण परिवाराला. आणि यानंतर अध्यक्षीय भाषणाकरता निवृत्त न्यायमूर्ती विकास शिरपूरकर सरांना आमंत्रित करते. जे मेन अट्रॅक्शन होतं ते म्हणजे नितीनजी गडकरी, चांद्रायण परिवाराचे सदस्य सगळे, त्याच्यात दिलीप आला, कपिल आला, आज हजर असलेली सगळी मंडळी जे नितीनजींवर तर निस्सीम प्रेम करतात. जसं नितीनजींचं नागपूरवरती प्रेम आहे तसंच नागपूरचंही नितीनजींवरती अतिशय प्रेम आहे. नागपूरकरांचा लाडका पुत्र असं म्हणता येईल त्यांना. आज जो CDRनी हा उपक्रम सुरू केला पुरस्कार देण्याचा, त्याच्याकरता अतिशय उत्तम नाव, या नावापेक्षा दुसरं नाव मिळालं नसतं ही माझी खात्री आहे. तो पुरस्कार दिला हे याच्यामुळे नितीनजी मोठे झाले नसून पुरस्कार मोठा झाला आहे असं वाटतं. काय असतं की आपण काम करतो, त्या कामाचं कोणीतरी कौतुक करायला पाहिजे ही अपेक्षा असते, पण निरपेक्ष वृत्तीने काम करत राहणं हे नितीनजींचं वैशिष्ट्य आहे हे मी सांगू इच्छितो. त्यांना बारीक बारीक गोष्टींची जाण असते, भान असतं त्याचं. बाबा आमटेंनी एका जागी म्हटलेलं आहे की भान ठेवून योजना आखणारे आणि बेभान होऊन त्या अंमलात आणणारे कार्यकर्ते आम्हाला हवे आहेत. तसेच नितीनजी भान ठेवून योजना आखतात आणि बेभान होऊन त्या अंमलात आणतात. त्यांनी मुंबईचं स्वरूप पालटून टाकलं, त्यांनी नागपूरचं स्वरूप पालटून टाकलं, त्यांनी रस्त्यांचं स्वरूप पालटून टाकलं. यातच सगळं आलं की नितीनजींना गडकरी म्हणतात, पुलकरी म्हणतात, ब्रिजकरी म्हणतात, ब्रिजभूषण म्हणतात, सगळं म्हणतात. पण जे मला त्यांच्या व्यक्तिमत्वातलं जे सगळ्यात आवडतं ते की कुणाचीही व्यवस्थित चौकशी करून त्यांच्याबद्दल पूर्ण माहिती घेऊन मग बोलणारा, म्हणजे पहिले विचार करून मग बोलणारा, म्हणजे बोलून नंतर मग विचार करायचा हा जो सध्याचा ट्रेंड आहे तो त्यांचा नाही आहे. जे बोलायचं त्याच्याबद्दल विचार करायचा आणि नंतरच बोलायचं. म्हणूनच नितीनजी आजपर्यंत कुठल्याही कॉन्ट्रोवर्सीत सापडले नाहीत. सध्याची जी परिस्थिती आहे तिथे बोलण्यामुळे कॉन्ट्रोवर्सी निर्माण होते आणि मग सारवासारव करत बसावं लागतं त्याच्यात. मी म्हटलंच नव्हतं, हे माझ्या म्हणण्याचा उद्देश हा नव्हताच, हे असं सगळी सारवासारव करावी लागते. तो प्रसंग नितीनजीवरती कधीच आला नाही, येणार नाही आणि शक्य नाही येणं. कारण भान ठेवून बोलणं हा त्यांचा स्वभाव आहे. म्हणून या पुरस्काराला दुसरा कोणी योग्य व्यक्ती नागपुरात मिळून शकला नसता हे माझं ठाम मत आहे. आणि न्यायाधीश म्हणून ते मानतोय मी. जे भाऊसाहेबांबद्दल लिहिलेलं आहे पुस्तक मी काही अजून वाचलेलं नाही आहे, तसा चाळलं आहे नुसतं. पण ज्या माणसाच्या नावाने हा पुरस्कार देत आहे तो माणूस किती मोठा होता हे पुस्तक वाचून कळेल. म्हणून हे पुस्तक वाचावं अशी मी शिफारस करतो.
हम जैसे तो सैकड़ों है आपसा कोई नहीं, असं जे म्हणण्याचा प्रसंग आहे तो भाऊसाहेबांच्याबद्दल मी म्हणेन की गरिबीतून वरती येऊन मग इतकं निरलसपणे संघाचं काम करायचं. आता संघात काम करणारे सगळे निरलसपणेच काम करतात, कारण संघात प्राप्ती नाही आहे. हे नशीबवान संघ याच्याकरता आहे की संघात प्राप्ती नाही आहे. संघात नुसता त्याग आहे, देशभक्ती आहे. आणि नुसतं त्याग आणि देशभक्ती नाही, पण स्वतःला झोकून देऊन काम करण्याची जी वृत्ती आहे ती संघ कार्यकर्त्यांमध्ये आहे. म्हणूनच संघ जी मोठा झाला आहे, मोठा होत राहणार आहे. मला इथे बोलवलं, मला कळेच ना की मला कशाला बोलवलं रे बाबा. मी एक न्यायाधीश माणूस, माझं बोलण्याचं कामच नाही, नुसतं लिहिण्याचं काम आहे माझं. ते मी जे केलं आयुष्यभर. पण नंतर मला कपिलने सांगितले की नाही, असं नाही, तुम्ही या, कारण तुमचे आमच्या कुटुंबाशी खूप जवळचे संबंध आहेत आणि त्या जवळचे संबंध असलेला माणूसच भाऊसाहेबांच्या नावाने हा जो पुरस्कार दिला जातो आहे तो त्यांच्या नावाने नितीनजींना देण्यात येतो आहे. आणि नितीनजी आणि भाऊसाहेब यांचं सगळ्यांचं नागपूरवरती निश्चित प्रेम आहे. म्हणून तुम्ही हे अध्यक्षस्थान स्वीकारा. मला ते पटलं, म्हणून मी स्वतःला भाग्यवान मानतो की हा पुरस्कार देण्याचं भाग्य मला लाभलं. गीत रामायणातल्या काही ओळी आहेत. तुझ्या यज्ञी मी प्रकट झालो, हा माझा सन्मान. म्हणून मी स्वतः माझ्या हातून हा पुरस्कार दिला जावा. एका मोठ्या माणसाच्या नावाने दिलेला पुरस्कार तोही पहिला हा माझ्या हाताने दिला जावा, हा मी माझा सन्मान समजतो. असे सन्मानांची काही कमी नाही नितीनजींना, ते सन्मान मिळत राहतील. ज्या माणसाची अपेक्षा नसते त्या माणसाकडेच लक्ष्मी धावत येते, सन्मान धावत येतात. म्हणून मी आज नितीनजींचं अभिनंदन करतो, चांद्रायण कुटुंबियांचं अभिनंदन करतो आणि या ऐतिहासिक क्षणांचे साक्षीदार असल्यामुळे आपल्या सर्वांचं मी कौतुक करतो, अभिनंदन करतो. नमस्कार. पहिला स्वर्गीय भाऊसाहेब चांद्रायण स्मृती पुरस्कार श्री नितीनजी गडकरी यांना प्रदान झाला आहे. सत्कारमूर्ती आदरणीय श्री नितीनजी गडकरी यांचे कार्य येणाऱ्या पिढ्यांकरता निश्चितच प्रेरणादायी राहील. आदरणीय नितीनजी गडकरी यांनी हा पुरस्कार स्वीकारल्याबद्दल CDR तर्फे मी त्यांचे आभार मानतो. तसेच कार्यक्रमाचे मुख्य अतिथी माजी न्यायमूर्ती श्री विकास सिरपूरकर यांचेही मी आभार मानतो. आजच्या कार्यक्रमाला उपस्थित सर्व मान्यवर जे वेळात वेळ काढून आज उपस्थित झालेले आहेत त्यांचे मी आभार मानतो. धन्यवाद. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी CDR संस्थेचे सर्व पदाधिकारी ज्यांनी परिश्रम घेतले त्यांचे मी आभार मानतो. आणि आमचे प्रसार माध्यमांचे सर्व सहकारी जे या कार्यक्रमाला उपस्थित आहेत त्यांचे आभार मानतो. आज हा कार्यक्रम इथे संपलेला आहे याचे मी जाहीर करतो. सगळ्यांकरता बाहेर जेवणाचा सोय केलेली आहे, त्याचा प्रत्येकाने आस्वाद घ्यावा. पुन्हा आपल्या सर्वांचे मी आपण उपस्थित असल्याबद्दल